हिरव्या वाटणातली पनीरची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली ना, तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. कारण ना नेहमी-नेहमी एकाच पद्धतीची भाजी खाऊन ना कंटाळा येतो. त्याच्यामुळे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर त्याची चव देखील वेगळी लागते. तर मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. याच्यामध्ये लसूण टाकून घेतला, हिरवी मिरची, थोडेसे काजूचे तुकडे, अद्रक आणि कांदा चांगला परतून घेतला आहे. तर बघू शकता असा कलर आला पाहिजे. परतून झालं की एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे. तर बघू शकता आता आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आहे. तर एका वाटीमध्ये दही घेतलं आहे. दह्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, धने जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे सगळं टाकून ना मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकता हा दह्याचा मसाला देखील आपला तयार झाला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पनीरचे असे मोठे-मोठे तुकडे करून घेतले. दोन्ही साईडनी ना रंग चांगला चेंज होईपर्यंत मी इथे परतून घेतले. आता एका प्लेटमध्ये हे सगळे पनीर काढून घेऊयात. तर पनीर आपले फ्राय करून झालेले आहे. हे साईडला ठेवून घ्यायचे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, सोबतच एक कलमीचा तुकडा, एक तेजपान आणि थोडेसे मी ते काळे मिरे टाकून हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपलं जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते टाकून घ्यायचं. आता हे हिरवं वाटण आपल्याला चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता ह्या मसाल्याला ना थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता मस्त असा ड्राय हा मसाला तयार झाला आहे. आता जे आपण मसाले टाकून दही तयार करून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे दही चांगलं शिजेल आणि दह्याचं जे तेल असतं ना, ते देखील आपल्या ग्रेव्हीमध्ये चांगलं उतरेल. तर मी ते 5 मिनटं मंद आचेवर हे शिजवून घेतलं. तर बघू शकता याला तेल देखील सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकून द्यायचं. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं असेल ना, तर तुम्ही ॲड करू शकता. पण ही भाजी आहे ना, अशी घट्टच चांगली वाटते. म्हणजे जशी हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये भेटते ना, तशीच लागते. तर 5 मिनटं अशी झाकून शिजवून घ्यायची. तर 5 मिनटं झाल्यानंतर आपली ही पनीरची हिरव्या वाटणातली भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथं टेक्स्चर बघू शकता भाजीचं, अगदी अप्रतिम लागते. तर एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे हिरव्या वाटणातली पनीरची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. याचं टेक्स्चर आणि ग्रेव्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे. तुम्ही पराठे, नान कशासोबतही खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत.